नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 1 ते 10 नोव्हेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 30 खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेत मित्रांनो आणि त्यांची महत्त्वाची माहिती देखील घेतलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, इमर्जिंग एशिया कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी, अफगाणिस्तानने. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अफगाणिस्तानने ACC इमर्जिंग टीम एशिया कप 2024 चे विजेतेपद पटकावले. तर अफगाणिस्तानने फायनलमध्ये श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केलेला आहे आणि अफगाणिस्तानने प्रथमच स्पर्धेची ट्रॉफी देखील जिंकलेली आहे, हेही लक्षात ठेवा. आणि आयोजन 18 ते 27 ऑक्टोबर 2024 मध्ये ओमानमध्ये झालेले आहे. यानंतर पुढील दुसरा प्रश्न, तर कोणत्या शहरात 25 लाखांहून अधिक दिवे लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले गेलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अयोध्या या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? अयोध्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 500 वर्षानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आपल्या महालात स्थायिक झाल्यानंतर अयोध्याने 2 नवीन विक्रम केलेले आहेत. तर दीपोत्सव 2024 मध्ये 25,12,585 दिवे प्रज्वलित करून नवा विक्रम केलेला आहे. तर गेल्या वर्षी 2023 मध्ये 22,23,000 दिवे पेटले होते आणि दुसरा विक्रम शरयू आरतीचा होता, जिथे 1,121 वेदाचार्य एकाच वेळी सहभागी झालेले होते. तर योगी सरकारने पहिल्यांदाच हा अनोखा विक्रम केलेला आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या केंद्रीय मंत्र्याने अलीकडेच आदिती 3.0 आणि DISC-13 लॉन्च केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, राजनाथ सिंह यांनी. कोणी? तर राजनाथ सिंह यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वावलंबन 2024 परिषदेदरम्यान आयडेक्स एडिटिंग डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज म्हणजेच आदिती 3.0 ची तिसरी आवृत्ती लॉन्च केलेली आहे. तर याशिवाय त्यांनी डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज म्हणजे DISC म्हणजेच DISC 13च्या 13व्या आवृत्तीचे अनावरण केलेले आहे. तर नेव्हल इनोव्हेशन आणि इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच NIIO ने भारत मंडपम नवी दिल्ली येथे स्वावलंबन 2024 परिषद आयोजित केलेली आहे. तर या कार्यक्रमांचा उद्देश स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान आणि सैन्यांच्या ऑपरेशनल क्षमता सुधारणे आणि प्रगत करणे हा आहे. यानंतर पुढील चौथा प्रश्न, तर पंजाब नॅशनल बँकेच्या MD आणि CEO पदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अशोक चंद्र यांची. कोणाची? अशोक चंद्र यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारत सरकारने अशोक चंद्र यांची पंजाब नॅशनल बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर ते अतुल कुमार गोयल यांची जागा घेतील. तर PNBची स्थापना तर 19 मे 1894 मध्ये लाल लजपत राय यांनी केलेली आहे आणि मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. ठीक आहे. यानंतर सध्याचे अध्यक्ष तर अतुल कुमार गोयल आहेत सध्याचे अध्यक्ष. पुढील पाचवा प्रश्न, तर जगातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवरील ओंकारेश्वर सोलर फ्लोटिंग प्रकल्पाने पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरू केलेली आहे. तर 2030 पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता 500 GW पर्यंत वाढवण्याच्या भारताच्या लक्ष्यानुसार हा प्रकल्प आहे. तर मध्य प्रदेश विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी भोपाळ, सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल आहेत आणि लोकसभेच्या एकूण 29 जागा आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील 6वा प्रश्न, तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कोणत्या देशात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट म्हणजेच ODOP भिंतीचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए, सौदी अरेबिया या. कोणत्या? तर सौदी अरेबिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी
रियाधमधील भारतीय दूतावासात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट म्हणजेच ODOP भिंतीचे उद्घाटन केले, ज्याचा उद्देश जागतिक प्लॅटफॉर्मवर स्थानिक उत्पादनांचा प्रचार करून भारतीय जिल्ह्यांना मेड इन इंडिया हबमध्ये रूपांतरित करणे हा आहे. तर सौदी अरेबियाने मुकाबवर बांधकाम सुरू केले आहे, ज्याचे उद्दिष्ट जागतिक स्तरावर सर्वात उंच इमारत बनवणे हा आहे. तर हा स्मारक प्रकल्प रियादमध्ये आहे आणि त्यात 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात देखील आलेली आहे. यानंतर सौदी अरेबियाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी रियाद, चलन आहे सौदी रियाल आणि सध्याचे अध्यक्ष मोहम्मद बिन सलमान आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील 7वा प्रश्न, तर कोळशापासून वीज निर्मिती बंद करणारा कोणता देश अलीकडे पहिला देश ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, ब्रिटन हा देश. कोणता देश? तर ब्रिटन हा देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर अलीकडेच UK आपला शेवटचा प्लांट युनिपर्स रॅटक्लिफ ऑन सोवर बंद करून कोळशावर आधारित वीज निर्मिती बंद करणारा पहिला G7 देश बनलेला आहे. तर यामुळे ब्रिटनमधील 140 वर्षांहून अधिक काळ कोळशावर चालणारी वीज संपुष्टात येईल. यानंतर भारतातील परिस्थिती पाहून घेऊयात आपण. तर कोळशाचे योगदान भारताच्या एकूण उत्पादन क्षमतेपैकी सुमारे 70% कोळसा आधारित आहे आणि लक्ष्य 2070 पर्यंत निव्वळ शून्य गाठण्याचा संकल्प करा, हे लक्ष्य आहे. आणि ब्रिटन विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी लंडन, चलन आहे पाऊंड स्टर्लिंग. आणि पुढील प्रश्न आहे 8वा. तर ऑक्टोबर 2024 मध्ये बुद्धिबळाच्या खेळात 2800 ELO गुणांचा टप्पा पार करणारा भारताचा दुसरा ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अर्जुन एरिगेसी हा बनलेला आहे. कोण आहे? अर्जुन एरिगेसी. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 21 वर्षीय अर्जुन एरिगेसी 2800 ELO रेटिंग मिळवणारा विश्वनाथन आनंदानंतर दुसरा भारतीय ठरलेला आहे. तर बुद्धिबळातील ही एक अतिशय प्रतिष्ठित कामगिरी आहे जी जगातील काही निवडक खेळाडूच मिळवू शकतात. आणि अर्जुन एरिगेसीने 39व्या युरोपियन चेस क्लब कप मध्ये ही कामगिरी केलेली आहे, ज्यात त्याच्या विजयासह त्याने थेट रेटिंग्समध्ये 2800 ELO गुण पार केलेले आहेत. यानंतर पुढील 9वा प्रश्न, तर राष्ट्रपती भवन, सांस्कृतिक केंद्र आणि अमृत उद्यानात कोणार्क चक्राच्या 4 वाळूच्या दगडी प्रतिकृती कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात स्थित आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली. ठीक आहे, लक्षात ठेवा नवी दिल्ली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन, सांस्कृतिक केंद्र आणि अमृत उद्यान येथे कोणार्क चक्राच्या 4 वाळूच्या दगडांच्या प्रतिकृती स्थापित करण्यात आलेल्या आहेत. तर या कोणार्क चक्राच्या प्रतिकृती भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन आणि प्रचार करतील. यानंतर कोणार्क सूर्य मंदिर पाहून घेऊयात आपण. तर युनेस्कोच्या यादीत हे जागतिक वारसा स्थळ आहे आणि ओडिशा राज्यात स्थिर कोणार्क चक्राला 8 रुंद स्पोक आणि 8 आतील स्पोक आहेत आणि त्याचा व्यास 9 फूट आहे. आणि कोणार्क मंदिरे सूर्यदेवाला समर्पित देखील आहेत, हे लक्षात ठेवा. यानंतर राष्ट्रपती भवन विषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राष्ट्रपती भवन हे भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे आणि राष्ट्रपती भवन कोठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये आहे राष्ट्रपती भवन. आणि राष्ट्रपती भवन पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर व्हाईसरॉय हाऊस या नावाने ओळखले जात होते. ठीक आहे. आणि राष्ट्रपती भवनाची रचना कोणी केली? तर एडविन लुटियन्स यांनी केलेली आहे. कोणी? तर एडविन लुटियन्स यांनी. यानंतर राष्ट्रपती भवनाचे बांधकाम कधी पूर्ण झाले? तर 1929 मध्ये राष्ट्रपती भवनाचे बांधकाम पूर्ण झाले. आणि राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या ऐतिहासिक मार्गाचे नाव बदलून ड्युटी पाथ असे करण्यात आलेले आहे. तर स्वातंत्र्यानंतर त्याला काय म्हणतात? तर राजपथ म्हणतात. काय म्हणतात? राजपथ. आणि भारतातील पहिले भूमिगत संग्रहालय नवी दिल्लीमध्ये कोठे जनतेसाठी खुले करण्यात आली? तर राष्ट्रपती भवन येथे. ठीक आहे. यानंतर नवी दिल्लीतील भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात असलेले मुघल गार्डन दरवर्षी कोणत्या महिन्यात लोकांसाठी खुले असते? तर फेब्रुवारी आणि मार्च मध्ये, या महिन्यामध्ये. ठीक आहे. यानंतर प्रजासत्ताक दिनाची परेड कोठे सुरू होते? तर राष्ट्रपती भवन या ठिकाणी. आणि राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलला आता रिपब्लिक पॅव्हेलियन आणि अशोक हॉलला अशोक मंडप असे नाव देण्यात येणार आहे. यानंतर 10वा प्रश्न पाहून घेऊयात. तर
कोणत्या केंद्रीय मंत्र्याने नागरिक नोंदणी प्रणाली CRS मोबाईल ॲप लॉन्च केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अमित शहा यांनी. कोणी? तर अमित शहा यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरी नोंदणी प्रणाली म्हणजेच CRS मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले. तर या ॲप्लिकेशनमुळे जन्म आणि मृत्यू नोंदणी अखंड आणि त्रासमुक्त होईल. तर यानंतर या ॲप्लिकेशनद्वारे नागरिक कधीही कोणत्याही ठिकाणाहून आणि त्यांच्या राज्याच्या अधिकृत भाषेत नोंदणी करू शकतील. यानंतर महत्त्वाची टीप पाहून घेऊया. तर जन्म आणि मृत्यूची नोंदणी सुधारणा कायदा 2023 नुसार 1 ऑक्टोबर 2023 पासून देशात होणारे सर्व जन्म आणि मृत्यू केंद्राच्या पोर्टलद्वारे डिजिटल पद्धतीने नोंदणीकृत केले जातील. यानंतर 11वा प्रश्न. तर इस्रोने भारताची पहिली ॲनालॉग स्पेस मिशन कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रक्षेपित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लेह लडाख या. कोणत्या? तर लेह लडाख या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने लेह लडाख येथे देशातील पहिले ॲनालॉग स्पेस मिशन सुरू केले. तर अंतराळात राहण्याच्या आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी लडाखच्या मंगळसारख्या परिस्थितीचा वापर करून अंतर्ग्रहीय अधिवासाचे अनुकरण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे, ज्याचा भविष्यातील शोधासाठी फायदा देखील होईल. तर हे मिशन ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर AAK ने आयोजित केले होते. तर स्पेस स्टुडिओ लडाख, IIT बॉम्बे आणि लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या सहकार्याने हे विद्यापीठ सुरू झालेले आहे. तर यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना केव्हा झाली इस्रोची? तर 1969 मध्ये झाली आणि मुख्यालय बेंगळुरू कर्नाटकमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष कोण? तर S सोमनाथ हे सध्याचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. तर ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेली अंतराळ एक संस्था आहे आणि हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील 12वा प्रश्न. तर अहमदाबाद गुजरात येथे सर्वात मोठ्या वेस्ट टू एनर्जी प्लांटचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अमित शहा यांनी केलेले आहे. कोणी? तर अमित शहा यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पिपलाज अहमदाबाद येथे सार्वजनिक खाजगी भागीदारीची घोषणा केली. तर भागीदारीद्वारे गुजरातमधील सर्वात मोठी कचरा ते ऊर्जा स्थापन प्लांटचे उद्घाटन झाले असून त्याची किंमत 375 कोटी रुपये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील माहिती पाहून घेऊया. तर गुजरात सरकार आणि जिंदाल अर्बन वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या सहकार्याने हा प्लांट तयार करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाची टीप. तर ते दररोज 1000 मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करू शकते आणि 15 मेगावॅट पर्यंत वीज निर्माण करू शकते. यानंतर पुढील 13वा प्रश्न. तर नमो ड्रोन दीदी योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एकूण किती कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1261 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सुरू केलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नमो ड्रोन दीदी योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 1261 कोटी रुपयांच्या एकूण बजेटसह सुरू केलेली आहे. तर 2024 ते 25 आणि 2025 ते 26 दरम्यान निवडक 14,500 महिला स्वयंसहायता गटांना सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे. आणि महत्त्वाची टीप. तर या उपक्रमामुळे कृषी कार्यक्षमता वाढेल, महिला उद्योजकतेला पाठिंबा मिळेल आणि ग्रामीण भागात आधुनिक कृषी तंत्रांना चालना देखील मिळेल. ठीक आहे. यानंतर पुढील 14वा प्रश्न. तर अलीकडेच कॉलिन्स वर्ल्ड ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाला निवडण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ब्रॅटला. कोणाला? तर ब्रॅटला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर कॉलिन्स वर्ल्ड ऑफ द इयर 2023 AI ला निवडण्यात आले आणि ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर 2023 रीट्सला आणि केम्ब्रिज वर्ल्ड ऑफ द इयर 2023 हॅलू सुनेटला निवडण्यात आलेले आहे. यानंतर पुढील 15वा प्रश्न. तर भारतातील कोणत्या अभयारण्यात बटरफ्लाय पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पक्के व्याघ्र प्रकल्प या. कोणत्या? तर पक्के व्याघ्र प्रकल्प या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर अरुणाचल प्रदेशच्या पक्के व्याघ्र प्रकल्पात बटरफ्लाय पार्कचे उद्घाटन करण्यात आले आणि नवीन उद्यानाचे उद्दिष्ट जैवविविधता संवर्धनाच्या प्रयत्नांना चालना देणे आणि परिसरातील पर्यावरणपूरक पर्यटनाला
प्रोत्साहन देणे हे आहे. आणि महत्त्वाची माहिती अरुणाचल प्रदेश विषयी देखील पाहून घेऊया. तर राजधानी इटानगर, मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सध्याचे राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम परनाईक आहेत. यानंतर पुढील प्रश्न, पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाईल. कोठे? तर दिल्लीमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट असोसिएशनच्या सौजन्याने सांस्कृतिक मंत्रालय 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे पहिली एशियन बुद्धिस्ट समिट आयोजित करत आहे. आणि परिषदेची थीम काय आहे? तर आशियाला बळकट करण्यासाठी बौद्ध धर्माची भूमिका. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर झारखंडचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, अलका तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? अलका तिवारी यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर वरिष्ठ IAS अधिकारी अलका तिवारी यांची झारखंडच्या नवीन मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अलका तिवारी 1988च्या बॅचच्या झारखंड केडरच्या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. यानंतर झारखंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी रांची, सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सध्याचे राज्यपाल आहेत संतोष गंगवार. कोण आहेत सध्याचे राज्यपाल? संतोष गंगवार. यानंतर पुढील प्रश्न 18वा, तर जनगणना भवनमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. कोणाच्या? तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथील जनगणना भवन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. आणि सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान होते. आणि त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 मध्ये झाला. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना राष्ट्रीय एकात्मतेचे जनक म्हटले जाते. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क आणि लोह पुरुष देखील म्हटले जाते. यानंतर त्यांना भारतरत्न 1991 मध्ये मिळाला आणि बारडोली सत्याग्रह 1928 मध्ये करण्यात आला होता. यानंतर मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे जगातील सर्वात उंच पुतळा केवडिया गुजरात येथे त्यांचा आहे. आणि पुढील 19वा प्रश्न पाहूया. तर बोत्स्वानाचे 6वे राष्ट्रपती कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, ड्युमा बोको. कोण आहेत? तर ड्युमा बोको हे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अम्ब्रेला फॉर डेमोक्रेटिक चेंज पक्षाचे उमेदवार ड्युमा बोको यांची बोत्स्वानाचे 6वे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तर ही घोषणा बोत्स्वानाचे मुख्य न्यायाधीश टेरेन्स रानोने यांनी केलेली आहे. तर ड्युमा बोको हे 5 वर्षांच्या कालावधीसाठी निवडले गेलेले आहेत. यानंतर आपण बोत्स्वानाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे गॅबोरोन आणि चलन आहे बोत्स्वाना पुला आणि सध्याचे अध्यक्ष ड्युमा बोको आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न 20वा, तर बांगलादेशने कोणत्या देशाला हरवून सॅफ महिला चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, नेपाळ या देशाला हरवून. कोणत्या देशाला? नेपाळ या देशाला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर बांगलादेशने नेपाळचा 2-1 ने पराभव करून त्यांचे दुसरे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन सॅफ महिला चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावले. आणि आवृत्ती होती 7वी आणि काठमांडूच्या दशरथ स्टेडियमवर अंतिम सामना झाला होता. आणि नेपाळ या स्पर्धेतील पहिला उपविजेता ठरलेला आहे. यानंतर महत्त्वाची टीप पाहून घेऊयात. तर नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी नेपाळच्या महिला फुटबॉल संघाला त्यांच्या कामगिरीबद्दल रोख पुरस्कार जाहीर केलेले आहेत. आणि सॅफ विषयी महत्त्वाची माहिती, तर लॉंग फॉर्म साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन म्हणजेच दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ. आणि स्थापना सॅफची 1997 मध्ये झाली आणि मुख्यालय ढाका बांगलादेशमध्ये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि सध्याचे अध्यक्ष तर काजी सलाहुद्दीन आहेत. यानंतर पुढील 21वा प्रश्न, तर कोणत्या देशाने भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश अनिश्चित काळासाठी वाढवलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, थायलंड या देशाने. कोणत्या देशाने? थायलंड या देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अलीकडेच थायलंडने भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश अनिश्चित काळासाठी वाढवला आहे, जो पर्यटनाला चालना देण्यासाठी नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. तर या व्हिसा मुक्त कार्यक्रमाअंतर्गत भारतीय नागरिक थायलंडमध्ये आगाऊ व्हिसा न मिळवता 30 दिवसांपर्यंतच्या मुक्कामासाठी
त्रासमुक्त प्रवेशाचा आनंद घेऊ शकतात. यानंतर आपण थायलंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी बँकॉक, चलन थाई बात आणि सध्याचे पंतप्रधान पेतोंगतार्न शिनावात्रा आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न तर वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनचे सुपर फेदरवेट विश्व खिताब कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मनदीप जांगरा यांनी जिंकले आहे. कोणी? तर मनदीप जांगरा यांनी. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतीय व्यावसायिक बॉक्सर मनदीप जांगराने केमन आयलंडमध्ये ब्रिटनच्या कॉनर मॅकिंटॉशचा पराभव करून वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनचे सुपर फेदरवेट विश्वविजेतेपद पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न तर अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोण निवडून आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डोनाल्ड ट्रम्प आहेत. कोण आहेत? डोनाल्ड ट्रम्प. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना 276 इलेक्टोरल मते मिळवून 270 मतांचा आवश्यक उंबरठा ओलांडून अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून विजय मिळवलेला आहे. तर अमेरिकेच्या घटनेनुसार ट्रम्प यांना दुसरी टर्म देऊन कोणतीही व्यक्ती जास्तीत जास्त 2 वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकते. तर अमेरिकाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर राजधानी वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे. यानंतर 24वा प्रश्न तर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दीपम 2.0 मोफत सिलेंडर योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश या. कोणत्या? तर आंध्र प्रदेश या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी दीपम 2.0 योजनेची श्रीकाकुलमच्या भेटी दरम्यान मोफत गॅस सिलेंडरचे वाटप करून एक महत्त्वाचे वचन पूर्ण केलेले आहे आणि त्याचा वापर दाखवून देखील दिलेला आहे. तर आंध्र प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर राजधानी आहे अमरावती आणि सध्याचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि सध्याचे राज्यपाल सय्यद अब्दुल नझीर आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न तर जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाची चाचणी घेण्यासाठी कोणता देश तयार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान हा देश तयार आहे. कोणता देश तयार आहे? तर जपान हा देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर जपानने स्पेस ग्रेड लाकडाची चाचणी घेण्यासाठी लिग्नोसॅट जगातील पहिला लाकूड उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे, ज्याचा उद्देश लाकूड ही जागा दर्जाची सामग्री आहे हे सिद्ध करणे हा आहे. तर लिग्नोसॅट हा उपग्रह 6 महिने पृथ्वीभोवती फिरणार आहे. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्य सरकारने सर्व राज्य सरकारी सेवांमध्ये महिलांसाठी 35% आरक्षण मंजूर केलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेशच्या राज्य सरकारने. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर मध्य प्रदेश सरकारने सर्व राज्य सरकारी सेवांमध्ये महिलांसाठीचे आरक्षण 33% 35% केलेले आहे. तर राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. यानंतर आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मध्य प्रदेश विषयी. तर राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या एकूण 29 जागा, राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशात उघड्यावर जाळण्याविरोधी मोहीम सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली या. लक्षात ठेवा दिल्ली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने 6 नोव्हेंबर रोजी ओपन बर्निंग मोहीम सुरू केलेली आहे. तर या मोहिमेअंतर्गत उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांच्या घटनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, तसेच याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न 28वा तर अलीकडेच IPS संजय वर्मा खालीलपैकी कोणत्या राज्याचे नवीन DGP बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्र राज्याचे. कोणत्या राज्याचे? महाराष्ट्र राज्याचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर महाराष्ट्र सरकारने संजय वर्मा यांची राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर ते महाराष्ट्र केडरचे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. तर त्यांनी रश्मी शुक्ला यांची जागा घेतली आणि 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी त्या राज्याच्या पहिल्या महिला DGP होत्या. तर यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. कोण आहेत? CP राधाकृष्णन. आणि राष्ट्रीय उद्याने तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात.
तर भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे आणि नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाढवण बंदराचे महाराष्ट्रात उद्घाटन झालेले आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केलेले आहे आणि सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत आणि महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे। यानंतर इतर काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात महाराष्ट्राविषयी। तर वार्षिक माइंडफुलनेस इंडिया समिटची तिसरी आवृत्ती मुंबईमध्ये 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी झाली। यानंतर महाराष्ट्र आणि देशी गायींना राज्यमाता म्हणजेच माता ही पदवी दिलेली आहे। असा दर्जा कोणत्याही प्राण्याला देण्याची ही पहिलीच वेळ आहे, हेही लक्षात ठेवा। आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर ऑक्सिजन बर्ड पार्क म्हणजेच अमृत महोत्सव पार्कचे उद्घाटन केलेले आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती महाराष्ट्र येथे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन आणि परिधानाचे उद्घाटन केले। यानंतर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ केला। यानंतर पंतप्रधान मोदींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना लॉन्च केलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर स्विस बुरखाबंदी कोणत्या वर्षापासून लागू होईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2025 पासून लागू होणार आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर स्वित्झर्लंडची बंदी, ज्याला सामान्यतः बुरखाबंदी म्हणून ओळखले जाते, तर 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे। यानंतर बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना 1000 स्विस फ्रँक सुमारे $1144 पर्यंत दंड होऊ शकतो आणि 2021च्या सर्व मतांमध्ये संकुचितपणे मंजूर झालेल्या या उपायाचा प्रचार त्याच गटाने केला होता ज्याने यापूर्वी 2009 मध्ये नवीन मिनारांवर बंदी घातली। यानंतर स्वित्झर्लंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। राजधानी बर्न, चलन आहे स्विस फ्रँक आणि सध्याचे राष्ट्रपती व्हायोला एम हार्ट आहेत। कोण आहेत? व्हायोला एम हार्ट। यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, 30वा प्रश्न पाहतोय आपण। तर कोणत्या देशाने 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी कायद्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया या। कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर ऑस्ट्रेलियन सरकारने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी कायदा जाहीर केला आणि ऑस्ट्रेलियाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। राजधानी कॅनबेरा, चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आहेत। कोण आहेत? अँथनी अल्बानीज। यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या 10 दिवसांमध्ये आणि या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेला आहे मित्रांनो। ज्यांना प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा। तर प्रश्न असा आहे, बांगलादेशने कोणत्या देशाला हरवून सॅफ महिला चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावलेले आहे? तर याचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।